आष्टीमध्ये आहे. कालच्या 2 दिवसांपासून वातावरण जे आहे ते खराब झालेलं आहे. पंकजा मुंडे समर्थक असतील किंवा मग धनंजय सुरेश धस समर्थक असतील, यांच्यामध्ये जे आहे ते आपल्याला एकमेकांवर टीका टिप्पणी किंवा मग फोन करून सुरेश धसांना जाब विचारणं असेल, या सगळ्या गोष्टींसाठी वंजारी समाजाचे काही लोक इथं माझ्यासोबत आहेत. सुरेश धस यांना मानणारे लोक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहे त्यांच्या काय भावना आहेत. खरं तर पंकजा मुंडे यांच्या समर्थनामध्ये बऱ्याचशा लोकांनी सुरेश धसांना फोन करून जाब विचारला की नेमकं तुमचं काय म्हणणं होतं, तुम्ही अशा प्रकारे स्टेटमेंट करायला नको होतं. अशा सगळ्या गोष्टी असताना वंजारी समाजामधले सुद्धा त्यांचे काही चाहते आहेत, त्यांना मानणारे वर्ग आहे, त्यांच्या काही भावना आहेत का विचारणार, तुमच्या काही भावना आहेत का, काही म्हणायचं आहे का, तुम्हाला काही सांगायचं आहे का, हा वाद नेमका कसा आहे, थांबवायचा आहे का, काही इच्छा आहे का तुमची? नाही, हा वाद नक्कीच थांबला पाहिजे. हा वाद लावण्यामागचे विरोधकांचं या ठिकाणी षडयंत्र आहे मोठं. या ठिकाणी अण्णा जे बोलले, या ठिकाणी अण्णाचा ताईचा जो विषय आहे तो या ठिकाणी उचलून धरण्याचं काम हे विरोधी पडलेली पार्टी जी आहे यांनी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलंय. याच्यामध्ये बाकीचा विषय फक्त तेढ निर्माण करण्याचा आहे, बाकी हे विषय काही नाही आहे. आणि जे सामान्य मतदार आहेत ते या ठिकाणी अण्णांना मतदान केलेलं आहे. त्यांना या ठिकाणी जातीपातीचा कसलाही क्लेश नसताना जातीपातीचं राजकारण या ठिकाणी घालण्याचं काम या ठिकाणी हे विरोधक करत आहेत. तुम्ही आता जे काही बोलताय हे कशापोटी, म्हणजे तुम्हाला काही अण्णांना सांगायचं होतं, तुम्ही कधीपासून त्यांच्यासोबत राहत होता, तुमचे कसे संबंध आहेत त्यांनी तुम्हाला कसं सांभाळलं आहे, कधी दुरावलं आहे का, किंवा मग काही तुमचा असं काही दुजाभाव वगैरे काय झालेला आहे का? नाही, कधीच दुजाभाव झालेला नाही. मी अण्णा बरोबर 2014 पासून या ठिकाणी अण्णा बरोबर आहे. कधीच नाही. मी ज्या गावात राहतो, दोयठण गाव आहे माझं, पूर्ण मराठा समाजाचं गाव आहे. तिथं अण्णांनी मला उपसरपंच केलं होतं. याच्यापेक्षा वेगळं काही सांगण्याची गरज नाही. जिथं माझी मताची संख्या 45-50 मतापर्यंत आहे त्या गावात या ठिकाणी अण्णांनी मला उपसरपंच केलं. जर तसा जातीभेद काही असता अण्णाकडं तर या दोयठणचा उपसरपंच मी कधी होऊ शकलो नसतो. एक वातावरण जे महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे कधीतरी थांबलं पाहिजे की नाही? ओबीसी विरुद्ध मराठा असेल काय असेल, 100 राजकारणामुळे येतं हे आम्हाला मान्यच करावं लागेल. मात्र कुठेतरी राजकारणापुरतं असलं पाहिजे, 4 दिवसांपुरतं असलं पाहिजे, हे थांबलं पाहिजे असं वाटत नाही का? नक्कीच 100% थांबलं पाहिजे. याच्यामध्ये काही तथ्य नाही, फक्त विरोधक हे कांड करतायत. अण्णाचं ताईचा हा विषय जो आहे त्या ठिकाणी पक्ष श्रेष्ठी अण्णा ताईसाहेब या ठिकाणी बघून घेतील. पण सामान्य मतदाराला, सामान्य माणसांना मला एक विनंती करायची या माध्यमातून की अण्णाकडे जातीभेद हा नावाची गोष्ट कधीही चालत नाही आणि कधीही झाली नाही आजपर्यंत. त्यामुळं तसा काही विषय नाही. काय वाटतं तुम्हाला, हे सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत? कसं चाललंय वातावरण आणि कसं वाटतं तुम्हाला, हे सगळं थांबलं पाहिजे का नाही? वातावरण खराब होतं आहे, लोक एकमेकांकडे जरा द्वेष भावनाने पाहतात, कुठंतरी ह्याला हवा देणं थांबलं पाहिजे वाटतं. हे वातावरण थांबलं पाहिजे. अण्णाकडे कोणताही जातीभेद नाही आहे. आणि कालचं काय झालं, अण्णा जरी बोलले असतील काही सभेमध्ये ते ताई साहेब आणि अण्णा या विषयावर ते काहीतरी सोल्युशन काढतील. परंतु लोकांनी काय केलेलं आहे, जे लोकांमधून वंजारी समाजामधून जे लोक बाजूला फेकले गेलेले आहेत, कालच्या इलेक्शनमध्ये बी ते लोक फेकलेले आहेत, त्या लोकांनी काहीतरी आपलं राजकारण जातीद्वेष म्हणजे पेटवण्याची भाषा वापरलेली आहे. त्यांना कुठेतरी समाजाला पेटवायचं आणि जातीमध्ये भांडणं लावायचे. आणि ही कंपनी गेली अनेक वर्षे असे भानगडी करतात आणि हे प्रस्थापित आहेत. जास्तीत जास्त हे गावगाव प्रस्थापित झालेले आहेत. ते ताईसाहेबाला थोडं डॅमेज करण्याचं काम करतात आणि त्याच्यामुळं हा जातीभेद पेटवण्याचं काम करतात. अण्णाकडे कोणत्याही प्रकारचा जातीभेद नाही. गेली आम्ही 25 वर्ष अण्णाच्या माध्यमातून काम करतो. कोणत्याही जातीचा द्वेष धरीत नाहीत, कोणालाही अडचणीत आणण्याचं काम करीत नाहीत. त्याच्यामुळं आम्हाला हा कसल्या प्रकारची जातीद्वेष वाटत नाही. फक्त कळकळीची विनंती आहे, ज्या मतदारांनी मतदान केलं नाही, ताईसाहेबाचा आदेश मान्य केला नाही, याविषयी अण्णा बोललेले आहेत. दुसरं असं आहे, तुम्ही आता बोलत असताना असा उल्लेख केला की अशा काही लोकांमुळं ताईसाहेबांचं काही डॅमेज होत आहेत किंवा त्यांना नुकसान पोचतंय. हे असं होत आलं का आतापर्यंत? अशा कार्यकर्त्यांमुळे सोशल मीडियावर काही बोलणं असेल किंवा मग परस्परच काही बोलणं असेल, ह्या सगळ्या गोष्टींमुळे पंकजा मुंडेंना काही नुकसान होत आहे, त्यांना काही त्रास होतोय असं वाटतं? आता गेली लोकसभेचं पाहा तुम्ही, लोकसभेमध्ये बी अशाच लोकांनी डॅमेज करण्याचा प्रयत्न केला. आपल्याच लोकांनी जातीभेद जास्त ओपन केला. त्याच्यामुळे ताईसाहेबांना नुकसान पोहोचले. मी ग्राउंड लेवलला काम करतो, अनेक वर्ष काम करतो. आपल्याच लोकांनी, वंजारी समाजाच्या लोकांनी जातीभेदाचा स्फोट केला आणि त्याच्यामुळे ताईसाहेबांना नुकसान पोहोचलेलं आहे. त्याच्यामुळे विपरीत परिणाम झाला. ताईसाहेब 6000 मतांनी पडू शकत नाही. तर हा जर राजकारणाचा भाग झाला, मात्र आता राजकारण बी संपण्यात आलं, जवळच आता निवडणुका झाल्यात, लोकसभा झाली, विधानसभा झाली, ह्या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत का कुठेतरी? ओबीसी विरुद्ध मराठा, आम्ही गावखेड्यामध्ये राहतो, राजकारणातले नेते ते एकमेकांच्या भेटतच असतात, मात्र आम्ही ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी पॅचअप केल्या पाहिजेत. ग्रामीण भागामध्ये आम्ही राहतो, शेतकरी शेतमजूर आम्ही एकमेकांसोबत असतो, ह्या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? हो, 100% थांबल्या पाहिजे ना. एकमेकाच्या शेजारी बांधाला बांधे, घराला घर आहे, हा जातीभेद नाही राहायला पाहिजे ना. झालं लोकसभेच्या इलेक्शनमध्ये तुम्ही जातीभेद पेटवला,
विधानसभेमध्ये बी काय झालंय, गावगाव प्रस्थापित पुढारी आहेत आणि ते गेले 25 वर्ष राजकारण करतात. त्यांना आता कुठेतरी राजकारणात काय असते, नवीन पिढी पुढे येते आणि नवीन पिढी राजकारणामध्ये पुढे येऊन द्यायचं नाही, आपलीच पोळी भागली पाहिजे असं गाव काही पुढाऱ्याचं मत आहे आणि ते काहीतरी लोकांना फूस देतात आणि ह्या त्या माध्यमातून हा वातावरण पेटवण्याचं काम करतात. असं माझं स्पष्ट ग्राउंड लेवलला मत आहे. तुम्हाला काही सांगायचं आहे का, काही बोलायचं आहे का, काय बोलणार आहात तुम्ही, काय परिस्थिती आहे, हे सगळं थांबलं पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? अण्णाकडे जातीभेद नाही आहे, अण्णाकडे सर्वसामान्य लोक येतात. अण्णा जात पात धर्म कधी पाळत नाहीत. जे झालं ते काही कार्यकर्ते होते, ताईचे कार्यकर्ते होते, त्यांनी अण्णाच्या विरोधात काम केलं, त्या भावनेतून अण्णा बोलले असतील. पण ते काय अण्णाच्या मनात वंजारी सगळे अण्णाकडे, आम्ही सगळे वंजारीचेच माणसं आहेत ना जी. आम्ही अण्णा कधीही कुठल्याही जातीच्या विरोधात बोलत नाहीत. म्हणजे ह्या निवडणुकीमध्ये जे सूरजदासांच्या विरोधात होते लोक, ते भीमराव धोंडेचे समर्थक आहेत, ते ना ताईंचे आहेत किंवा ससांचे आहेत, ते फक्त धोंडेंचे समर्थक असं आहे नाही. जे आता ज्यांनी अण्णाला मतदान नाही केलं तेच फक्त हे पुरवतेत की अण्णा विरोधात बोलले. पूर्वीपासून विरोधक आहेत जे अण्णाचे पूर्वीपासून विरोधक येतं तेच आता फक्त ओरडू लागले तर की ताईबद्दल अण्णा बोलले. ते अण्णा आणि ताई ते दोघं वैयक्तिक मिटून घेतील काय झालं असेल ते जे अण्णाला मतदानच नाही केलं तुम्हाला बोलायचा अधिकारच दिला कोणी. नक्कीच. खरं तर हा ट्विस्ट आहे याच्यामध्ये. मुळामध्ये हा वाद कशामुळे आहे, हे फार पूर्वीचे विरोधक आहेत आणि त्यांच्यामुळे हा वाद पेटलेला आहे. खरं तर हे कुठल्या समर्थनामुळे नाही आहे, सूरजदासांच्या विरोधामध्ये स्टेटमेंट बोलण्यामुळे नाही आहे किंवा मग काही गोष्टीमुळे नाही आहे. हा वाद फार पूर्वीच्या विरोधकांचा आहे आणि त्याच्यामुळे हे विरोध केला जातो, अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे. यातमधून निष्पन्न एकच होत आहे, इथं फार पूर्वीचे विरोधक असल्यामुळे कुठेतरी समाजाचा, कुठेतरी ओळखीचा, कुठेतरी नातेसंबंधाचा फायदा घेऊन कुठेतरी विरोधकांवर शिंतोडे उडवले जातात किंवा मग वाद पेटवला जातो. असं सगळं जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सनसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, आष्टी.